श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ. देव म्हणतो, निश्चिंत राहा. तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करेल, कारण परमेश्वर या क्षणी तुमच्या प्रार्थना ऐकत आहे आणि तुमची इच्छा आज पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा विचार करू नको. लक्षात ठेव, नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही. त्यामुळे स्वतःचे कर्म करत राहा आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेव. कर्म करताना त्यातून शांती मिळेल की अशांती ह्याचा नीट विचार करून कर्माला सुरुवात कर. कोणाला काहीही पटवून देण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्यावर विश्वास असणारे कधीही तुला जाब विचारणार नाहीत आणि विश्वास नसणाऱ्यांना सवालच नाही, त्यांना काय देणे घेणे. स्वामी म्हणतात, सुख दुःख हे आलेल्या गेलेल्या वाऱ्यासारखे समज. वारा जसा एकसारखा राहत नाही, तसेच सुख दुःखही एकसारखे राहत नाही. म्हणून यांना एकसारखे समज, म्हणजे यांचा तुझ्या मनावर काही परिणाम होणार नाही आणि तू सुखाचे पुढे म्हणजे आनंदात राहशील. सर्व सुख तुझ्या पदरात असेल असे तुला वाटेल. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात मी सदैव तयार आहे. फक्त एकदाच हाक मार, मी त्या हाकेला धावून येईल. समस्या बाधा काय फक्त प्रपंचातच आहेत का? हे तर नामस्मरणात देखील येतच राहतात. सृष्टी आहे, जीवन आहे, म्हणजे हेही असणारच. त्यांना राहायला दुसरे स्थान कुठे आहे? परोपकार, प्राणीमित्रांची सेवा करताना त्यावेळेस त्यांच्या हृदयातून निघालेले आशीर्वाद हे देखील मुक्ती मोक्षात सहाय्यक आहेत. म्हणून परोपकार हे करत जा. प्राणीमित्रांची सेवाही तुझ्या हातून घडू दे. अरे बाळा, तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. कुठल्याही जीवाचे खरे सौंदर्य त्याचा शुद्ध भाव आणि आचरण आहे. हे जर तुझ्या दृष्टीने तुला कोणाठायी जाणवले तर अशा व्यक्तींचा कधीही त्याग करू नकोस. अरे बाळा, तुला कोणी फसवत आहे किंवा तुझा कोणी फायदा घेत आहे असे ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी बोलून त्याच्या आचरणावर लक्ष ठेव आणि कोणतीही धारणा न बाळगता निश्चित राहून निर्णय घे. एवढ्याने हे जमले नाही तर बाळ, मी आहेच तुझ्या पाठी. स्वामी म्हणतात, कुठलीही व्यक्ती वाईट नाही, तर आलेल्या परिस्थितीच्या दबावामुळे ते वागणे असते. पण तू तर माझा आहेस ना. मला विश्वास आणि अभिमान आहे तुझा की तू त्यांना ह्यातून बाहेर यायला मदत करशील. स्वामी म्हणतात, बाळा, मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुला कधीच निराश करणार नाही आणि तुला एकटे कधीही सोडणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात पुढे काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस. पश्चाताप होईल असं काही करू नकोस. मी आहेच तुझ्या पाठीशी. आयुष्यातील अडचणी त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर तुझ्या अंगी लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात. प्रत्येक दिवस हा चांगला असेलच असं नाही. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. आणि लक्षात ठेव, आयुष्याच्या परीक्षांना घाबरू नकोस, कारण याच परीक्षा पास केल्यानं तुला एक चांगलं आयुष्य मिळेल, जे तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. म्हणून घाबरू नकोस. अशक्य गोष्टही शक्य होतात. जर विश्वास इतरांवर नाही स्वतःवर असेल, इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. जर तुला कधीही 2 मिनिटं थांबायला वेळ असेल तर हा संदेश नक्की ऐक. आपलीच माणसे असून तरी कित्येकदा अडीअडचणी येतात. वळणावळणावरती तुझ्या कित्येक मोड येतील. सुख असेल तेव्हा विचारतील, दुःख असेल तेव्हा तुला दुर्लक्ष करतील. अरे बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला अजून काही खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणून सगळे जेव्हा तुझ्या मनाचे खेळ असतात, ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होत नाहीत, प्रत्येक कामात अडचणी येतात, मनात खूप विचार येतात
अशा वेळी डोकं शांत ठेवून केलेलं कार्य वाया जाणार नाही. बाळा, तू ठरवलंयस ना तुला काय घडवायचं आहे, मग आता मागे वळून पाहू नकोस. तुझं यश आता थांबणार नाही. स्वामी म्हणतात, तुझं कौतुक करणारं आणि तुला नावं ठेवणारं हे जगच आहे. जास्त काही मनावर घेऊ नकोस. वेळ आली की सगळ्या गोष्टी होतील. फक्त विश्वास ठेव. कितीही भांडणं झाली तरी मनात कोणताही राग न ठेवता जे लगेच गोड होतात ना, तेच खरे आयुष्याचे कलाकार असतात. पाहून तर बघ, असे कुणी लाखात एकच असतात. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे. हाक दे, केव्हाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ असं टाईप कर. तुझा मार्ग तू चालत राहा. तू जिंकलास तर खरा भाग्यवान ठरशील. श्री स्वामी समर्थ.